चला टाटा करा. विया बसली काय? हा बसली विया बसली. चला नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी गावाकडे वातावरण बघा कसं आहे, थोडंसं ढगाळ आहे, थोडंसं उन्हाचं आहे. आता मी चाललोय वियाला घेऊन संगमेश्वर मार्केटला. काय आहे पुढेच सांगतो कशासाठी जातोय, का जातोय. चला सोनाली बस. आहे आलो. दादा बाय. दादा येत रडतोय. दादा रडतोय, गाडीवर बसायला कुठे बसवणार. चला पोरं रडायला लागलेत. चला 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 निघूया. टाटा. आहे आलो. विया कुठे? विया बसले. चला निघूया. चला घरातून निघालोय, पण पावसाचं एवढं सावट वाटतंय ना, येतच नाही. असं 7-8 दिवस झाले, जवळजवळ आठवडा गेला पावसाची वाट बघून बघून. लोकांनी अक्षरशः पेरणी करून मोकळे झालेत. मला वाटतं दुपार पेरणीची वेळ येईल, आहे ना सोनाली? हा चला, मी कशाला जातोय ना संगमेश्वरला, ते संगमेश्वरला पोहोचूनच सांगतो. चला निघूया. चला संगमेश्वर मार्केटमध्ये आलोय. कशासाठी? वियाची शाळा सुरू होणार आहे, तर वियाच्या शाळेचा ड्रेस घ्यायला. काय आहे विया? काय आहे? बॉटल आहे. चला कुठली हवी? काय कपड, स्कूल ड्रेस घ्यायचा आहे. विया काय घ्यायचंय तुला? चांगल्या क्वालिटीचं आहे. मोठा पाहिजे. तू दे विया इकडे. विया विया बघूया ड्रेस, स्कूल ड्रेस बघूया कसा आहे. असं असं इकडे पप्पाकडे पप्पाकडे बघ. थोडस मोठा का? एकदम हा फिट होईल ना? विहा बघूया. विहा बघू दे. हा येईल ना तिला. भरपूर मोठा नाही ना होणार. कितीला आहे काय? 280. याच्यापेक्षा चांगली क्वालिटी येते का? ओके 280. कुठे गेली विया? 280 रुपये झाले, ते पैसे दे. विया त्याला आपण काय घेतलं? शाळेचे ड्रेस, पाटी घ्यायचे ना अजून. चला चालत चल. आज बाजार नाही ना, तर गर्दी असली असती. चला आता साडी घ्यायची, पण जयशंकर इकडे आहे बा. नो क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे. पाण्याला मोठी येते, कलर वगैरे 100% कॉटन आहे. बरोबर 100%. कुठली चांगली आहे? काय पाहिजे तो? हा कलर छान. ग्रे कलर राणी कलर आहे ना. ग्रीन मध्ये ब्ल्यू आवडला तुला? तुझं काय चाललंय? पण नाही. तुला कुठली आवडली? दोन्ही आवडल्या. दोन्ही घे मग. होय वरती पण दुकान आहे. गर्दी अशी चला शाळेचा ड्रेस झाला आणि साडी झाली. सोनालीच्या मावशीच्या घरी घरभरणी आहे, तर मावशीला साडी घेतली खास सोनालीने. चला कशी आहे? याच्यापेक्षा मोठी आहे थोडी.
₹72. त्याला फार शॉपिंग करून दमलेले आहेत बियाणी. स्टॉक आहे ठीक आहे. कसं आहे पकड तिचं क्लास. नाही आवडलं तिला. आज उसाचा रस पिऊन झालो. आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले. नाव काय सर तुमचं? परेश महेश. भेटून छान वाटलं माझे. चला मंडळी, कसं आहे आत्ताच आपण संगमेश्वरवरून घरी आलो आणि आज जे काही पाठीमागे तुम्हाला ऊन दिसतंय ना, असं वाटतं आपण मे महिन्यात आहोत. 15 जून झालंय तरी पण पाऊस काय अजूनपर्यंत आलाच नाही आहे. पेरणी झाली आहे तर तुम्हाला आता शेतावर नेतो. आमची खरेदी वगैरे झाली आहे. विहाची शाळा आणि शाळेबद्दल आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगू. आत्ता थोडंसं शेतावरती जातो आहे. थोडंसं चिंतेचं वातावरण मात्र गावाकडे नक्की आहे, कारण का पाऊस गायबच झाला आहे. मंडळी हे बघा, आता शेतावरती निघालेलो. वाटेतच बघा हे कुठल्या तरी पक्ष्याचं पिल्लू आहे. बिचारा इथे थांबलाय. उडता येत नसावं बहुधा. अरे उडतोय तो. पिल्लू नाही आहे, मोठाच आहे. उन्हामध्ये शेकायला आलाय. आता आपण शेतावर आलोय. इकडे बघा, इथे आहेत ना आपली शेतावरती बारीक बारीकशी इवलीशी भाताची रोपं वरती आलीत. हे बघा, असं प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये मस्तपैकी पेरणी झाल्याच्या नंतर एवढी छोटीशी रोपं आली आहेत. हे जे काही वातावरण वाटतं ना, हे गावाकडे मे महिन्यात असतं. पण आत्ता आहे ना 15 जूनला जेव्हा नदी नाले ओसंडून वाहतात, मस्तपैकी पाऊस धोधो पडत असतो, सगळीकडे हिरवगार झालेलं असतं. त्या 15 जूनमध्ये हे सगळं असं वातावरण आहे. काहीतरी कुठलं तरी अल निनो, कदाचित हीट वेव्ह आली आहे काय माहीत नाही. बघू, आपण बातम्या वगैरे बघतो तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात. आता आई पण इकडे आली आहे ना, हे बघा असं मध्ये मध्ये सगळीकडे गवत पण आलं आहे. आता आम्ही भोकरं काढायला आलो आहे. आमचे हे अलं कसं झालं बघा, मांडव विंडव सुसज्ज आहेत आमचे. अली आता येतील तेव्हा बघू. आई काय करतेस? हो ना, पिकलाय काय? नको राहू दे. भोकरं पण पिकली. भोकऱ्याचं लोणचं बनवायचं होतं म्हणून पिकली आहे. पाऊस गेलाय कुठे? गेला पाऊस. शिडी आणतेस? भोकरं काढून घेऊया पटापट. चल, सगळी खोप वगैरे सुसज्ज आहे पावसाच्या. म्हणतात ना पावसाळा येऊन म्हणून. आता जरा जरी पाऊस आला की असं सगळं बदल होतो. रानखेळ पण आली. काय माहीत पाऊस कुठे गेलाय, कोणीकडे गेलाय. चला भोकरं काढून घेऊया पटकन, आहेत तेव्हा. कोणी भोकराचं लोणचं खाल्लंय कमेंट करून सांगा. लोणचं बनवू किंवा भाजी तरी बनवू, पण भोकरं यावर्षी खाऊच खाऊ. चला आहे बघा. चला मंडळी, आमच्या आता इथे भोकरं काढते आहे. पिकलेत ना गे? पिकलेत आणि कच्चे आहेत. हे बघा एवढे भेटलेत. दे इकडे, इकडे टोपात दे. इथे दे. हां, पिकलेली पण आहेत, कच्ची पण आहेत. पिकलेल्याची भाजी पण होते. इकडे पडले ग्ल्यूबेरीज असं काहीतरी म्हणत असावेत कदाचित. ग्ल्यू कारण याला स्टिकी ग्ल्यू असतो, म्हणजे असं गम असतो. वरती पूर्ण पिकलेले आहेत आहे. तो वरती खडा आहे, तो कच्चा आहे, नाही पोचवत. पिकलेलंच पडल्यावरती माती लागते. कुठे गेली? सगळी माती लागली बाय. माती लागते, पिक्की पडतायत. बस होते, चढू नको, बस झाली भाजी पुरते. एकदम पिकले आहेत. एवढी भेटली छानपैकी. त्याला असा पूर्ण गम असतो, पूर्ण स्टिकी झालाय.
मस्त. हे तू असं पण मी खाल्लं होतं एकदा, गोड लागतं पण एकदा तोंडात घातल्याच्या नंतर रवंत करावी लागते. गुरं असतात ना ते आवडीने खातात ते फळ आमच्याकडे. चला मंडळी, आपल्याला एवढी तरी भोकरं भेटली आहेत. पाऊस आहे येईल की नाही आता काय 2-3 दिवसात. आमच्या अक्षरशः पावसाचं म्हणतात ना असा घरचाच आहे असे भांडण करते मी, याला येतोय का नाही. कसं आहे मंडळी, पावसाला देवच आहे पाऊस, पण डायरेक्ट कोण शिव्या घालू शकतो तो शेतकरीच घालू शकतो. कारण शेतकऱ्याचा तेवढा हक्क असतो. पाऊस नाही आला वेळेवर तरी त्याला शिव्या घालतात आमच्याकडे गावाकडे, याला येतोय का नाही. म्हणजे जसा काय त्यांच्या म्हणतात ना जवळचाच माणूस आहे. आणि अवकाळी पाऊस येतो जेव्हा म्हणजे कापणी बिपणीवर असच्या वेळेला, तेव्हा पण माणसं शिव्या देतात, मी याला आला है ना, मी याला खोटा आला. म्हणजे एक वेगळं म्हणजे आपुलकीचं हे असतात की बाबा पीक घ्यायला आलं आणि तू कुठे आलास वगैरे असं. तसंच आता या पेरण्या झाल्यात आणि गेलायस कुठे, म्हणजे तू आमचा पाऊस ना, मग तो दरवर्षी येतोच तर आलास का नाही. हे एक रिलेशनशिप आहे शेतकऱ्याचं आणि पावसाचं. त्याच्यामुळे जगाचा पोशिंदा म्हणतो आपण शेतकरी, तर त्या शेतकऱ्याचं आणि पावसाचं नातं काय वेगळं असतं. कधी पावसाला शिव्या देतो तर कधी पावसाचे आभारी मानतो. सो ह्यावेळी पाऊस आला नाही. ग्लोबल वॉर्मिंग काय काय अनेक कारणं आहेत त्याला, पण नक्कीच शेतकरी जेव्हा अर्थाने पावसाला बोलवतो ना तेव्हा पाऊस येतो मात्र, एवढं मात्र खरं. आणि पावसाला जेव्हा जा म्हणतो तेव्हा जातोही. तर कदाचित एक वेगळं रिलेशन किंवा एक वेगळं नातं पावसाचं आणि शेतकऱ्याचं आहे. ते मी म्हणणार नाही की फक्त कोकणातल्या, तर सगळ्याच शेतकऱ्यांचं, जे शेती करतायत, ज्या मातीशी जोडले गेलेली माणसं आहेत, जी खरंच काहीतरी उगवून स्वतःचं किंवा मग सर्वच समाजाचं पोट भरतात, तर त्या जगाच्या पोशिंद्याला शेतकऱ्याला खरं तर पावसाला शिव्या देण्याचा कदाचित हक्क असावा नसावा मला माहीत नाही, तुम्ही कमेंट करून सांगा. चला मंडळी, हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. आज काही व्हिडिओमध्ये मोठं काही असं दाखवलं नाही, पण गावाकडच्या छोट्या छोट्या गोष्टीमधला आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवला असेल. चॅनल आपलं काय असं मोठं काय आपण कॉन्टेंट म्हणून काही विषय पकडून आपण तसं काही बनवत नाही. आपण ज्या गावाकडे गोष्टी घडतात डेली लाईफमध्ये किंवा छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी असतील त्या दाखवण्याचा छोटा छोटा प्रयत्न करतो. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद, जर गावाकडच्या गोष्टींमधला आनंद तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपल्या चॅनलला, कोकण संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण गावाकडच्या काही गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद किंवा व्हिडिओच्या माध्यमातून जो काही तुमच्यापर्यंत पोहोचवतो तो तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि नवीन व्हिडिओचे अपडेट मिळतील. तर म्हणजे आज काही आपण असं व्हिडिओमध्ये दाखवलं नाही. विहाच्या शाळेची थोडीशी तयारी केली आणि विहाला गावच्या शाळेतच का आणि मग इथे का आपण थोडंसं शिक्षण घेतो आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगू. तुर्तास हा व्हिडिओ आपण इथेच थांबू. व्हिडिओ कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, येऊ कोकण, आपलंच असं काळजी घ्या. चला.